सोलापुरातल्या मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावर सापडल्याचं प्रकरण आणि त्या संदर्भात धाब्यावर ईव्हीएम सापडल्यामुळे उमेश पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। ईव्हीएम अतिरिक्त असून त्यावरती कोणतंही मतदान झालं नसल्याची माहिती प्रशासनाकडून आली आहे। त्यामुळे उमेश पाटलांच्या आक्षेपानंतर ईव्हीएम ताब्यात घेऊन ते स्ट्रॉंग रूम मध्ये आणण्यात आलंय। जादूटोना करून कोणाची मतं कमी वगैरे होत नाही। आपण फार पुढे आलेलो आहोत या सर्व प्रकारांमध्ये, परंतु कोणीतरी तो खोडसाळ प्रकार नक्की केला आणि तोही चुकीचा आहे, परंतु तो फाइंड आउट होणे थोडंसं कठीण आहे आणि ती मतदान केंद्राध्यक्षाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असं आमचं मत आहे। आम्ही रिपोर्ट घेतोय, परंतु केंद्राध्यक्षाची वैयक्तिकरित्या त्याच्यावर किंवा त्या टीमवरती देखील अशी जबाबदारी निश्चित करणं कठीण जाईल। रिझर्व्ह बँकेचं असं कसं नाव सांगत नाही हो मी अध्यक्षाला आणि या जिल्हा परिषद निवडणुकांच्या गुरुल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल धाब्यावर आहे। धाब्यावर हॉटेल बघा, हॉटेल दाखवा, स्वराज धाबा हो, धाब्यावर पेट्या बघा, हे कशा पद्धतीने चाललाय कारभार। उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये